हा व्हिडिओ बघून तुम्ही विचार करणार आहे, की ही बाई मार्गशीर्ष काय पाळलाय, काय नव्हे ते करून खातीये. एवढे जिभेचे चोचले स्वतःच्याच कोण पुरवतं बरं? मी पुरवते. मला ना आता थोडे दिवस राहिलेत, एक 4-5 दिवस राहिलेत मार्गशीर्ष संपायला. तर तोपर्यंत ना काय करायचं आणि जिभेची चव आपली एकदम छान बनवून ठेवायची. तर मग असं काहीतरी वेगवेगळे प्रकार मी बनवत असते. तर म्हटलं चला आता मार्गशीर्ष संपणारच आहे, तर कोथिंबीरची वडी वगैरे बनवून स्वतःच्या जिभेचे चोचले थोडेफार पूर्ण करू, म्हणून मग कोथिंबीरची वडी बनवायला घेतली. आता तसं तर मार्गशीर्ष पाळण्याच्या नादात बरंच काय-काय चमचमीत वगैरे करून खाल्लंय. असं नाही की नॉन-व्हेज खाल्लेलं नाहीये, म्हणजे मी चमचमीत काही करून खाल्लं नाही. नॉन-व्हेजचा पुरेपूर वसूल करेन इतकं पनीर खाल्लंय. बाकी मग कुठली भाजी नव्हे ती मनात येईल ती भाजी ग्रेव्हीची बनवून खाल्ली आहे का, तर फक्त जिभेची चव आणि मनाची शांतता पाळण्यासाठी. बाकी काही नाही. आता कोथिंबीरची वडी प्रत्येकाची रेसिपी वेगळी असते. मी आता तुम्हाला रेसिपी सांगून म्हणजे जर येत नसेल तर तुम्ही रेसिपी ऐका. नसेल येत तर तुम्ही आपापली पद्धतच प्रत्येकाला शक्यतो आवडते. त्यामुळं ही माझी पद्धत आहे. तर मी एक इन शॉर्टमध्ये रेसिपी सांगते. तुम्हाला जर नसेल येत किंवा तुम्हाला ह्या पद्धतीने ट्राय करायची असेल तर तुम्ही करून बघा मग. तर कोथिंबीर एकदम बारीक चिरून घ्यायची, धुवून बारीक चिरून घ्यायची आणि त्यात मग आपलं लाल तिखट, मीठ वगैरे ह्या गोष्टी टाकायच्या. हळद, हिंग आणि भरपूर सारे तीळ टाकायचे. मग बाकी गरम मसाला, धने, जिरे पूड तुमच्या तुमच्या आवडीप्रमाणे टाका आणि तीळ टाकून पीठ मळून घ्या आणि त्यानंतर थोडासा चिमटभर सोडा टाका, कारण वडी हलकी होते त्याने, असं जड लागत नाही. आणि मग ती शिजवून घ्या व्यवस्थित आणि व्यवस्थित शिजवल्यानंतर मग तुम्हाला जर तळून आवडत असेल तर तळून खा किंवा परतून. मग परतून म्हणजे कांदा वगैरे टाकून परतून आवडत असेल तर तसं करा. मला शक्यतो परतून आवडते. मला तर कांद्याचा मसाला वगैरे खायला आवडतो. तुम्हाला कशी आवडते तशी